जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचा अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघ मित्र आपल्या सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप आहे तो आपला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेजेस दिले असतील, त्यातून तुम्ही कोणता एक इमेज आता सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून आपला हा जो इमेज असेल तो आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायचा आहे मित्रांनो। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथे ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर आपल्या सर्वात इथे ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं काय करायचा आहे मित्रांनो, एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्रा इथं झाल्यानंतर आपला तो जो व्हिडिओ ॲड केला होता व्हाईट कलरचा तो इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि त्या साऊंडवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बिट्समध्ये इथं येऊन जायचं आहे। त्या बिट्समध्ये आल्यानंतर इथं ऑटो जनरेट बिट्स अशा प्रकारे इथं करा, म्हणजे बिटनुसार आता आपल्या इथे इमेजेस जे असतील तिथंच बिट करायचे। तर आता आपण वेट करूयात मित्रांनो बिट जे ते जनरेट होईपर्यंत। ओके, तर मित्र आता आपले इथे जे बिट्स होते ते इथे जनरेट झाले। तर आता जनरेट झाल्यानंतर आता आपल्याला जे काय करायचं, आता बिटनुसार आपल्याला इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करायचे। तर आता बघा मित्र येलो कलर जे तुम्हाला इथे दिसत आहे सर्कलमध्ये, तर ते आपले इथे बिट्स आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, त्या येलो कलरच्या त्या बिट्सवरती येऊन आपल्याला जो इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचा। परत नंतरच्या बिटवरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं काय करायचं बघा मित्रांनो, आता नंतरच्या बिट याच्या आधीच आपल्याला एकदा काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला वरती तुम्हाला बघा 20F पुढे एक डॉट दिसत आहे, तर त्या डॉटवरती येऊन आपला इमेज जो असेल तो तिथे स्प्लिट करायचा आणि परत नंतर आपल्याला परत बिटनुसारच आपल्या इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे आता तुम्ही बिटनुसार इथं आपले जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इथं तुम्हाला स्प्लिट करायचे। तर मी आता तुम्हाला सांगेल तशा प्रकारे काय काय बिट्सवरती चेंजेस करायचे ते मी तुम्हाला इथे सांगतो। तर आता आपल्या जिथे बघा काय यायचं, आता 6 सेकंदावरती आलो आहे मित्रांनो। तर 6 सेकंदाच्या पुढे गेल्यानंतर बघा मित्रांनो एक 7 सेकंदावरती बघा मित्रांनो वरती 0.07 असे दिसत आहे, त्यावरती येऊन आपल्याला इथे स्प्लिट करायचं आणि परत नंतर बिटनुसार इथं आपल्या इमेज जे असतील तिथे स्प्लिट करायचे। आणि त्यानंतर आपल्या बघा मित्रांनो काय यायचं, आता आपल्याला 12 सेकंदावरती यायचं आहे, नाही म्हणजे त्याच्या आधी तुम्ही इथं जे ते बिटनुसार येते इमेजेस स्प्लिट करा, पण मी आता तुम्हाला डायरेक्टली नंतरची जी स्टेप असेल ती तुम्हाला सांगतो आता 12 सेकंदापासूनची। तर आपल्या जिथे काय यायचं 12 सेकंदावरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं आहे, 12 सेकंदाच्या पुढेच येऊन जायचं, म्हणजे आपलं काय यायचं बघा मित्रांनो 13 सेकंदावरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर 13 सेकंदावरती आल्यानंतर आता आपल्याला जो इमेज असेल तो त्या स्प्लिट करायचा। त्यानंतर एक बिट सोडून आपल्याला आता इथून पुढे जेवढे काही इथं आपले आता बिट असतील तर ते काय करायचं, आपलं एक एक बिट सोडून आपल्याला इमेज जे असतील त्या अशा प्रकारे स्प्लिट करायचे। तर आता इथे स्प्लिट करा, त्यानंतर एक बिट सोडायची आणि त्यानंतरच्या बिटवरती येऊन आपला इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे आता इथे जेवढे काही बिट असतील तर आपल्या काय करायचं एक एक बिट सोडून आता आपले इमेज जे असतील ते एंडपर्यंत अशा प्रकारे इथं स्प्लिट करून घ्यायचे। तर मित्र तुम्ही आता इथे जेवढे काय आपले इथं बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या। ओके, तर मित्र आता आपले जे इमेजेस होते ते इथे स्प्लिट झाल्यानंतर आता आपल्या काय हे इमेजेस जे असतील त्या इमेजेसमध्ये आपल्या इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करायचे। तर ते रिप्लेस करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचे। परत आपल्या खाली ते रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथं शोधायचा आहे। त्यानंतर आपल्या त्या रिप्लेसवरती जाऊन तुम्हाला इथं फोटोजमध्ये यायचे, त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज इथं घेऊ शकता आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत रिप्लेसमध्ये जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज इथं घ्या। तर मित्रांनो आता इमेजेस इथं कसे रिप्लेस करायचे ते तुम्हाला माहीत पडले, तर ही स्टेप फॉलो करून इथं आता आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये तुम्ही रिप्लेस इथं करून घ्या मित्रांनो।
ओके तर मित्र इथं अशा प्रकारे आपले जेवढे काही इथे इमेजेस होते ते सर्व इमेजेस इथं रिप्लेस झाले. तर रिप्लेस झाल्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन आहे काही इफेक्ट जे येते द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आउटमध्ये येऊन जायचे. तर इथं आउटमध्ये आल्यानंतर तर आपल्याला बघा एक अशा प्रकारे रोटेशन जे ते क्लोजिंग अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन असेल तो इथे भेटेल, तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन स्मोक द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं झूम ऑन द्यायचं आहे. परत नंतरच्या जे ते आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम ऑन द्यायचं आहे. परत नंतरच्या जे ते आपल्याला इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं झूम ऑन द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचे. तर इनमध्ये आल्यानंतर इथं स्पेस क्रॉस अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला जे परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्यायचा आहे. तर मित्र हे पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 आपल्याला रिपीट इथं द्यायचे आहेत मित्रांनो ॲनिमेशन. तर ते कुठपर्यंत द्यायचे ते तुम्हाला मी इथं सांगतो. तर हे जे ते आपल्याला काय अर्थ 13 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 द्या आणि परत नंतर 13 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं स्टेच अँड डिसऑर्ड हा जो ॲनिमेशन असेल तिथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन यायचं आहे आणि त्यानंतर वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं ट्रेंड 2 द्या आणि परत नंतरच्या जे आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा राईट झूम हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा एका स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन असेल तिथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा एक डिस्टॉर्ट अँड स्टेज हा जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा पॅन राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा आता एक वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन इथं बघा फ्लिप बुक हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा रेक्टँगल आउट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर आपल्याला आता शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा रोटेशन ओपनिंग हा जो इथं असेल मित्रांनो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथे जेवढे काही इमेज होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन अप्लाय केले. तर आता आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता. ओके तर मित्र आता आपल्या इथं इफेक्ट द्यायचे, तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवात इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच किंवा ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये आपल्याला डायमंड झूम अशा प्रकारचा जो इथं असेल इफेक्ट तो भेटेल. तर तो इथं अप्लाय करायचा आपल्याला बघा 4 इमेजेस पुरता आपल्याला हा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं ॲडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे 2 सेकंदापर्यंत अप्लाय करून घ्या आणि त्यानंतर परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत इथं तुम्हाला हालोडो हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल, तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 4 इमेजेस पुरती इथं करून घ्या. आणि ओके तर मित्र आता आपल्याला जे ते परत काय करायचं बघा मित्र, आपल्याला आता डायरेक्टली पुढे इथं येऊन जायचं आहे. आपल्याला कुठे तर 8 सेकंदावरती येऊन जायचं. 8 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल्स इकडे हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाकायचा आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या इथं 13 सेकंदापर्यंत करून टाकायचे. 13 सेकंदापर्यंत केल्यानंतर आपल्याला परत त्या इमेजवरती येऊन जायचं. 13 सेकंदावरच्या इमेजवरती थांबायचं आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. आणि परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन रुझिस हा जो इफेक्ट असेल तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. परत ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन टोटम फ्लेम हा जो इथं इफेक्ट तो भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. ओके तर मित्र आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर BW फिल्म हा जो इथे इफेक्ट असेल तो इथे भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे आपल्या ह्याची जी असेल ती 2 इमेजपुरती अशा प्रकारे तो करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत नाईट क्लब
यामध्ये जे ते आपल्या इथं येऊन जायचं नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं बघा एक आपल्याला फ्लॅशिंग फ्रेम हा जो इफेक्ट आहे तो इथे भेटेल. हा सुद्धा आपला इफेक्ट जो असेल तो 2 इमेज पुरता अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये आपल्याला येऊन जायचं आणि त्यानंतर नाईट क्लबमध्येच तुम्हाला ब्लिंक बीट हा जो इफेक्ट तो भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये इन माय हेड हा जो इफेक्ट आहे तो इथे भेटून जाईल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला फ्लिप हा जो इफेक्ट तो भेटेल तर तो आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि परत नंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता आपल्याला जे ते 13 सेकंदावरती येऊन जायचे आणि 13 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला बघा एक बीट दिसत आहे येल्लो म्हणजे जे आपण एक बीट सोडली होती. प्रत्येक इमेजला जे आपण एक बीट सोडली होती तर त्या आपल्याला त्या बीटवरती यायचे, जी बीट आपण सोडली होती त्या बीटवरती. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत नाईट क्लबमध्ये येऊन व्हाईट फ्लॅश हा जो इफेक्ट आहे तो असेल तो इथं भेटेल. तो इथं अप्लाय करून टाका आणि ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती एकदम छोटी इथं अशा प्रकारे करून घ्या. आणि परत त्याच्यावरतीच आपल्या इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ह्याचं डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट झाल्यानंतर हा जो इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि पुढं न्यायचा आहे आपल्याला. परत नंतरच्या इमेजच्या मधात जी बीट असेल आपली मित्रांनो सोडलेली त्या बीटवरती अशा प्रकारे इथं अप्लाय करून टाकायचं आहे. तर आता अशा प्रकारे आपले जेवढे काही इथे बीट सोडलेले होते मित्रांनो फोटोच्या मधात त्या सर्व बीटवरती तुम्ही हा जो इफेक्ट असेल तिथं लावून टाका मित्रांनो. तर त्यानंतर आपला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथं रेडी होऊन जाईल. तर व्हिडिओ इथे रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, तर वरती एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे त्याचे त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंड निवडीचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.